आपण विज्ञानवादी असलोच पाहिजे, पण अध्यात्मवादी पण असलो पाहिजे, कारण अध्यात्माशिवाय मनशांती नाही आहे. हे आपलं जे मन आहे ना, ते मन आज अशांत आहे. कुणालाही विचारा, बरेच जण सांगतात आमच्या वेळी जे होतं ना ते आज नाही हो, काहीतरी आम्ही हरवून बसलोय. अरे काय हरवून बसलं बाबा? नाही ते सांगता येत नाही. हो बाबा, पूर्वी रस्ते नव्हते, गाड्या नव्हत्या, आता सारखे मोबाईल नव्हते, लगेच इथून फोन लावतो आपण हजारो मैलावरच्या माणसाला, ह्यातल्या काही सुविधा नव्हत्या. म्हणजे आता सुधारणा नाही झाली का? तर तो म्हणतो महाराज आम्ही कुठं नाकारतोय सुधारणा झाल्या नाही म्हणून, पण काहीतरी हरवलेलं आहे. काय हरवलं माहिती आहे? नीतिमूल्य आपण हरवलेत, बाकी काहीच हरवलेलं नाही. ही नीतिमूल्य हरवल्यामुळे आपण काय झालोय की पशुसारखे झालोय. माणुसकी नावाचा जो धर्म होता तो आपल्यातला संपलाय. शेजार धर्म गेलाय. 6 इंचावर राहणाऱ्या शेजाऱ्याला ओळखत नाही आपण. ब्लॉकमध्ये राहतो ना आपण, ब्लॉक सिस्टम आहे ना, त्या ब्लॉक सिस्टममध्ये 6 इंचावर राहणारा शेजारी कोण आहे चौकशी करायची नाही, आणि केली तर त्याला असभ्यपणाचं लक्षण म्हणतात. काय माणूस दुसऱ्याच्या डोकावतो कशाला? ही जी आपल्यामधली माणुसकी निघून गेले ते नुकसान झालंय आपलं. आपण काय हरवलं ते हीच नीतिमूल्य हरवलेले आहेत. आज आई कळत नाही, भाऊ कळत नाही, बहीण कळत नाही. स्वतःच्या सख्या भावाला शहरामध्ये राहायला ब्लॉक दिला, परत बाहेर जायला काही गॅरंटी नाही. ही नीतिमूल्य हरवलेत. का हरवलेत? तर आपण विज्ञानाचा डांगोरा पिटता पिटता आध्यात्मिक मार्गापासून बाजूला गेलो. पूर्वी अध्यात्म शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जायचं. श्यामची आई त्यामुळेच होती, साने गुरुजी त्यामुळेच होते. आज ते नाही शिकवलं जात. आज ह्याची काही गरज नाही. आज वेगळंच काहीतरी शिकवलं जातं की ज्या शिक्षणाचा उपयोग माणूस म्हणून घडण्यासाठी काहीच नाही, स्पर्धक बनण्यासाठी आवश्यक आहे, ते शिक्षण दिलं जातं. ज्यावेळी आध्यात्मिक शिक्षण दिलं जाईल त्या माणसामध्ये आईवडिलांची सेवा, आपण आईवडिलांची सेवा केलेली माणसं आहोत ना, आपली मुलं आपली सेवा करतील याची गॅरंटी आहे का? त्यांना काय 4 हात आहेत आता? त्यांनाच करिअर आहे, आपल्याला करिअर नव्हतं. आपलं करिअर करतानाच आपण आईवडिलांची सेवा केली ना, आईवडिलांकडे पाहिलं, आईवडिलांमध्ये राहिलो. आज मुलं लग्न झाली की राहतच नाहीत आईबापाकडे. हे का झालंय? तर आपण संस्कारांपासून मुकलोय. म्हणून हे संस्कार कुठे मिळतात? संत संगतीमध्ये. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान ह्याची सांगड घालायची.